महाकुंभ मेळा आपण पाहतोय. RB11 कोरगाव या टीमकडनं ओपनिंग पेअर कॅप्टनने प्रमोट केलंय. सूरज गावडे आणि प्रसाद आपण पाहतोय. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर या मॅच मध्ये प्रथमतः बॅटिंग करतोय. 4 षटकांचा सामना मर्यादित आपण पाहतोय आणि पहिलं षटक घेऊन सज्ज असेल गोलंदाजी ट्रॅकवर वीरेश्वर गुदे या टीमकडनं. वीरेश्वर गुदे टीम आपला अतिरिक्त खेळाडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा. पहिलं षटक महत्वपूर्ण मॅन्डेटरी पॉवर प्लेचं अनिवार्य षटक घेऊन सज्ज होतोय. ओमकार नामक गोलंदाज आणि पहिला बॉल पेस करेल सूरज गावडे उर्फ भाऊ गावडे. आपण पाहतोय गोवा टेनिस क्रिकेटचं एक मोठं नाव. पहिला बॉल पेस करेल गोलंदाज सज्ज असेल ओमकार ऑन द मार्क. राऊंड विकेटचा मारा यावी डाऊन द लेग साइड बॉल पिच होतोय. पंचांनी दोन्ही हात समांतर केले. व्हाईट बॉल आपण पाहतोय आणि व्हाईट बॉलने सुरुवात करतोय गोलंदाज ओमकार. हा बॉल पुन्हा टाकावा लागेल. प्रतिस्पर्धी संघाला एक बोनस रूपामध्ये धाव खर्च करतोय आणि व्हाईट बॉलने RB11 कोरगाव या संघाचा श्री गणेश होते. धावपलकावर धावसंख्या टोटल 1 धाव धावपलकावर. यावी हलक्या हाताने बॉलला दिशा दाखवली. टॅप केले. 1 धाव पूर्ण केली. एका धावेने आपल्या इनिंगची सुरुवात केली सूरज गावडे. हिच ऑफ द मार्क आणि या एका धावेने टीमचं टोटल धावपलकावर धावसंख्या 2 धावा धावपलकावर. RB11 कोरगाव संघ आपण पाहतोय प्रथमतः बॅटिंग करतो. या मॅच मध्ये गोवा राज्यातील एक तुल्यब संघ, ताकदवान संघ आज आपण पाहतोय. अरुलशिवर चषक 2025 या स्पर्धेमध्ये. पुढील बॉल गोलंदाज सज्ज असेल ओमकार नामक. आतापर्यंत 2 धावा खर्च करतोय. पुढील बॉल पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेटचा मारा आणि समोर असेल बॅटर प्रसाद. हा पुढील बॉल फेस करेल. या बिलोवर फुल टॉस बॉल इनफिल्डच्या डोक्यावरून चेंडू डीप रेस्ट्रा कव्हरला. 1 बाउन्स 2 बाउन्स चेंडू सी मारे शा पार. चौकार. पहिला चौकार. वेलकम चौकार प्रसादच्या बॅट मधून येतोय आणि या 4 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल अर्धा डझनावर 6 धावा धावपलकावर. पहिल्या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. धावपलकावर धावसंख्या 6 धावा धावपलकावर. RB11 कोरगाव संघ प्रथमतः बॅटिंग करतोय. दोन्ही टीम साठी करो या मरो, जिंकू किंवा मरो, डू ऑर डाय असा सामना आपण पाहतोय. या बी खोलात टाकला होता ऑन साईडला. या बॉलला दिशा दाखवली. चेंडूचा प्रवास शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूचा प्रवास समाप्त होतोय. सिंगल आणि या सिंगलने टोटल धावपलकावर धावसंख्या 7 धावा बिनबाद 7. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. पुढील बॉल फेस करेल सूरज गावडे लेफ्ट हँडर बॅटर. ओमकार सज्ज असेल. या बी लोअर फुल टॉस बॉल थोडासा अक्रॉस द लाईन हा फटका खेळलाय. चेंडूचा प्रवास होतोय शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये. घोषित क्षेत्र काही निर्बंध आहे त्या क्षेत्रामध्ये, त्यामुळे तुम्हाला 1 धाव भेटेल आणि या एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या टोटल 8 धावा धावपलकावर. पहिल्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पुढील बॉल गोलंदाज सज्ज असेल ओमकार. लेफ्ट हँड राईट हँड ही जोडी आपण पाहतोय. थोडंसं कॉम्बिनेशन पाहायला भेटतं या जोडीमध्ये. एका धावेने स्ट्राईक बदलली. पुन्हा एकदा आपण पाहतोय प्रसाद पुढील बॉल पेस करेल स्ट्रायकिंग एंडला. षटकातील पुढील बॉल ओमकार ऑन द मार्क. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. समोर असेल प्रसाद हा बॅटर. कमी गतीचा बॉल इनसाइड आउट. अपिश केला या फटका. डीप
वाईड स्ट्रॉंग आपला क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूपर्यंत पोहोचतोय, चेंडूवरती ताबा मिळवतोय, चेंडूची फेक करतोय, तोपर्यंत 2 धाबींची लई लूट केली आणि या कपल धावेने धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित होते. सांघिक धावसंख्या धावपलकावर नाममात्र 10 धावा धावपलकावर. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर. पुढील बॉल ओमकार राईट आर्म ओव्हर द विकेट, प्रसाद ऑन स्ट्राइक. या बिलोर फुल टॉस बॉल आडव्या बॅटने घुटनात एक तमाशा देख असा फटका खेळायचा प्रयत्न. इथं मात्र डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाचा आणि चेंडूचा जमला मेळ आणि फलंदाज प्रसादचा संपला खेळ. विकेट क्रमांक पहिला धक्का बसतोय, पहिली मोठी प्राइज विकेट आणि पहिला हादरा बसतोय तो RB11 कोरगाव या टीमला. धावपलकावर धावसंख्या 10 धावा. डीजे दहा या धावसंख्येवर. तर सूरज गावडेला साथ देण्यासाठी पार्टनर दिग्गज तिसऱ्या क्रमांकासाठी. तर महत्वपूर्ण पहिलं षटक समाप्त होते. धावपलकावर धावसंख्या 10. दुसऱ्या षटकासाठी बरणी लागते. गोलंदाजी ट्रॅकवर. अमित आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. न्यू बॉलर सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. पहिला बॉल आणि पहिला बॉल फेस करेल सूरज गावडे, लेफ्ट हँडर बॅटर. दुसऱ्या षटकातील पहिला बॉल. अमित सज्ज असेल आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म राऊंड विकेट. कमी गतीचा बॉल, यावेळी ऑन साइडला बॉल खेचलाय, पण इथं मात्र चेंडू घोषित क्षेत्रामध्ये प्रवास करतोय. निर्बंध क्षेत्र आहे आणि त्या क्षेत्रामध्ये फक्त एक धाव भेटेल प्रतिस्पर्धी संघाला आणि या एका धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 11 धावा धावपलकावर. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर 11 धावा. दोन्ही संघासाठी महत्वपूर्ण ही लढत, ही मॅच आहे. या स्पर्धेत आपलं आव्हान टिकवायचं असेल तर नक्कीच दोन्ही टीमला संघर्ष करावा लागेल आणि प्रगतीच्या वाटसरीवर जावं लागेल. एक महत्वपूर्ण लढत दोन्ही टीमसाठी. एक महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. लुजर या दोन संघामध्ये हा सामना. काहीसा लीग फॉर्मेट, बिग बॅश फॉर्मेट पद्धतीने ही स्पर्धा. यावेळी ऑन साइडला फ्लिक केलंय. चेंडूचा प्रवास होतोय. शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. 30 सर्कलच्या आतमध्ये चेंडूचा प्रवास समाप्त होतोय. एक धाव पूर्ण केली जाईल आणि या सिंगलने टोटल धावपलकावर धावसंख्या आपण पाहतोय टन टनाटन टन टन तारा चलती है क्या 9 से 12. 12 टोटल एकाकडच्या मोबदल्यात. ओव्हर क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. एक महत्वपूर्ण लढत आपण पाहतोय. एका बाजूने वीरेश्वर गुर्दे तर एका बाजूने गोवा राज्यातील गोमंतक भूमीतील RB11 कोरगाव संघ. अल्टी पलटीचा फटका, स्विच हिट. बार बार देखो, हजार बार देखो, ये देखे देखा स्ट्रोक था. अप्रतिम फटका सूरज गावडेच्या बॅट मधून येतोय. संघाला संजीवनी देणारा एक बऱ्यातलं बोरसको आणि या 6 धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल 18 धावा धावपलकावर. सूरज गावडेच्या बॅट मधून 18 धावा धावपलकावर 6 धावेने. ओव्हर क्रमांक दुसरं प्रगतीपथावर. आतापर्यंत या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. पुढील बॉल. अमित नामक गोलंदाज सज्ज असेल. पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्म राऊंड विकेट आणि समोर असेल लेफ्ट हँडर बॅटर सूरज. या बी हलक्या हाताने चेंडूला ढकललंय. सन्मानपूर्वक घेऊन काढलंय. थोडीशी मिसफील्ड पाहायला भेटते. चांगला बॅकअप त्या क्षेत्ररक्षकाला पांघरून घालण्याचं काम करतोय. तर इथं मात्र एकच धाव असेल. एका धावेने धावपलकावर धावसंख्या टोटल परावर्तित होते. ती 19 धावा धावपलकावर. दुसऱ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त होते. 19 धावा धावपलकावर.
पुढील बॉल दिग्गज ऑन स्ट्राईक. मर्यादित 4 षटकांचा सामना. याबी आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. चेंडू हा शरीराचा वेध घेतोय. डावीची तमाम शंका समाप्त होते. काहीसा कमी गतीचा बॉल होता. प्रतिस्पर्धी संघाच्या बॅटरला हा बॉल बीट करतोय. आणि इथं मात्र धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. 19 धाबा धावपलकावर. आतापर्यंत या षटकातील 5 चेंडूचा केस समाप्त होतोय. लास्ट बॉल टू गो. अंतरिम चेंडू. याबी स्विंग अँड मिस. चांगला बॉल होता. फुल लेनचा बॉल होता आणि या बॉलवरती बॅटरकडे कुठलाही उत्तर नाही, कुठलाही अंदाज नाही. बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. डॉट बॉलने ओव्हर क्रमांक दुसरं समाप्त होतोय. 2 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. धावपलकावर धावसंख्या 19 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात. ओ टू डीजे. सूरज गावडे आणि गोलंदाजी ट्रॅकवर सूरज खोबरेकर. सूरज खोबरेकर आणि सूरज गावडे आमने सामने. सूरज टू सूरज. पहिला बॉल. याबी खोलात टाकला होता. याबी समोर हा पटका ड्राईव्ह केलाय. चेंडूचा प्रवास होतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक घेतोय. पहिल्या प्रयत्नात थोडा फंबल, थोडीशी मिसफील्ड आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतायत दोन्ही बॅटर आणि 2 धाबेमध्ये रूपांतर करतायत. परिणामी 2 धावेने धावपलकावर धावसंख्या ही परावर्तित. 21 धाबा. 21 टोटल. लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. तिसऱ्या षटकातील पुढील बॉल. सूरज खोबरेकर ऑन द मार्क. राईटम डवकुरा शैलीचा हा गोलंदाज आपण पाहतोय. ओव्हर द विकेटचा मारा होता. यावी ऑन साइडला हा पटका सजवलाय. चेंडू जाईल सीमारेषा पार. सूरज गावडेच्या बॅट मधून येतोय खणखणीत नेत्रदीपक षटकार. तान्याला गुतकाचो सहारो दिला आणि उकड्या शितार सुंगटाचो कडीयेचो मारा. आणि इथे मात्र सूरज गावडेच्या बॅट मधून खणखणीत षटकार. धावपलकावर धावसंख्या टोटल 27 धाबा धावपलकावर. 27 लॉस ऑफ 1 विकेट. थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. या मॅच मध्ये प्रथमतः बॅटिंग करतोय तो RB11 कोरगाव संघ. नक्कीच पहिला सामना गमवायला लागला या टीमला. या मॅच मध्ये कमबॅक करेल का? पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत दोन्ही संघ आहेत. अल्टीपल्टी घ्यायचा प्रयत्न. चेंडू पॅडचा वेध घेतोय आणि इथं मात्र या बॉलवर कुठलंही उत्तर नव्हतं, कुठलाही अंदाज नाही. टायमिंग खराब आपण पाहतोय. क्रिकेटमध्ये टायमिंग हे खूप महत्वाचं असतं. क्रिकेट हो या प्यार, टायमिंग सही तो सब कुछ सही. डॉट बॉल आपण पाहतोय. धावपलकामध्ये कुठलाही बदल नाही. टोटल 27 धाबा. ओव्हर क्रमांक 3 प्रगती पथावर. बॉल सूरज समोर असेल. सूरज गावडे. अल्टीपल्टीचा फटका घ्यायचा प्रयत्न पुन्हा एकदा. एकच धाव भेटेल प्रतिस्पर्धी संघाला. आणि या एकेरी धावसंख्येने धावपलकावर धावसंख्या टोटल 28 धाबा धावपलकावर. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर. सूरज खोबरेकर गोलंदाजी ट्रॅकवर असेल. पंचांच्या उजव्या बाजूने लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मार असेल आणि समोर असेल बॅटर दिग्गज. पुढील बॉल फेस करेल. अकुटप्याचा बॉल. यावेळी शॉर्ट अन पुल अनसक्सेसफुल. इथे मात्र क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही. आपल्या सेफ हँड मध्ये बॉलला गॅदर करतोय. विकेट क्रमांक दुसरा गडी बाद होतोय RB11 कोरगाव या टीमचा. दिग्गज बॅक टू द पॅव्हलियन. डीजे.
न्यू बॅटर सहयोग आल्या मोठा फटका खेळायचा प्रयत्न, आडव्या बॅटने बॅकफुटचा वापर केला होता. इथं मात्र चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाही. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहिला आणि इथं मात्र डॉट बॉल, बाकीचं काम पूर्ण केलं विकेट किपरने. डॉट बॉलने षटक क्रमांक 30 समाप्त होतोय. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावफलकावर धावसंख्या आपण पाहतोय कुठलाही बदल नाही. 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ओ टू डीजे. जोशी आपण पाहतोय शेवटचं षटक आपण पाहतोय या इनिंगचं अंतरिम षटक स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर आपण पाहतोय हाणामारीचं षटक. आणि या हाणामारीच्या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज किती धावा जमवतील, गोलंदाजावरती हावी होईल का सूरज गावडे. शेवटचं षटक, पहिला बॉल पेस करेल लेफ्ट हँडर बॅटर सूरज गावडे. पहिल्या बॉलला उडवले घोषित क्षेत्रामध्ये आणि तिथं फक्त तुम्हाला भेटेल एकच धाव. आणि या एकेरी धावसंख्येने धावफलकावर धावसंख्या 29, लॉस ऑफ 2 विकेट. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. पुढील बॉल गोलंदाज सज्ज असेल प्रमोद नामक गोलंदाज, राईट आर्म ओव्हर द विकेट. फुल लेनचा बॉल, उंचाई लंबाई दूरी कमी पडली इथं मात्र. आणि इथं मात्र क्षेत्ररक्षक कुठलीही चूक करत नाही. सेफ हँड मध्ये बॉल आपल्या गोदीमध्ये घेतोय आणि विकेट क्रमांक 3 सहयोग हा बॅटर माघारी परततोय. 3रा धक्का बसतोय RB11 कोरगाव या टीमला. धावफलकामध्ये कुठलाही बदल नाही. 29 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात DJ. धावफलकावर धावसंख्या 29 धावा. धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावर. आतापर्यंत या षटकातील 2 चेंडूचा खेळ समाप्त होतोय. यावेळी हलक्या हाताने चेंडूला ढकललंय बॅक टू द बॉलर आणि इथं मात्र धावचीत करण्याची संधी होती. थोडीशी फेकी वाईडिश, बॅकअप खराब, चेंडू जाईल घोषित क्षेत्रामध्ये आणि इथं प्रतिस्पर्धी संघाला 2 धावा भेटतील. आणि या 2 धावेने धावफलकावर धावसंख्या ही परावर्तित होते. सांघिक धावसंख्या धावफलकावर नाममात्र 31 धावा. धावफलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचं षटक प्रगतीपथावर पहिल्या डावाचं. आणि पुढील बॉल असेल, गोलंदाज सज्ज असेल प्रमोद, समोर असेल लेफ्ट हँडर बॅटर सूरज गावडे. क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल होताना आपण पाहतोय गोलंदाज प्रसाद कडनं. मात्र प्रमोद हा गोलंदाज आपण पाहतोय जर्सी क्रमांक 7. प्रमोद पुढील बॉल घेऊन सज्ज असेल. यावी अल्टी पल्टी स्विच हिट पदाल इथे पाहायला भेटते. चेंडू जाईल सीमारेषा पार. येतोय खणखणीत षटकार. सूरज गावडे ऑन द फायर उजो. आणि या 6 धावेने टोटल धावफलकावर धावसंख्या 37. एक संजीवनी देणारा षटकार सूरज गावडेच्या बॅट मधून आपल्या टीमला. आपल्या टीमसाठी एकाकी खिंड लढवतो, संघर्ष करतोय एक अकेला सेना बरोबर. संघाचं ट्रम्प कार्ड म्हटलं तर वावगं ठरणार नाही सूरज गावडे. आतापर्यंत चांगली बॅटिंग,
प्रमोद ऑन द मार्क, पुढील बॉल टाकण्यासाठी सज्ज असेल. फुलटॉस बॉल होता. अल्टीपल्टीचा फटका आपण पाहतोय. आज अल्टीपल्टीचे फटके सूरज गावडेच्या बॅटमधून बरेच पाहायला भेटत आहेत. कारण मैदानाचा विचार केला तर सूरजसाठी डीप लॉंग लेग फाईन लेग क्षेत्र हे घोषित क्षेत्र असल्यामुळे नक्कीच त्या क्षेत्रामध्ये फटके त्याने बंद केले. रिव्हर्स स्टिपचे फटके घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा. लास्ट बॉल टू गो. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. चेंडू पॅडचा वेध घेतोय. एक धाव पूर्ण केली जाईल. थोडासा लोअर फुल टॉस बॉल होता आणि इथं मात्र एकच धाव लेग बायच्या स्वरूपात बहाल केली जाईल. दुसऱ्या धाबेची तमाम शंका समाप्त केली जाईल आणि या एका धाब्याने धावफलकावर धावसंख्या टोटल 38 धावा. तर या मॅचमध्ये प्रथमतः बॅटिंग करतोय RB11 कोरगाव संघ. धावफलकावर धावसंख्या टोटल जमवतो 38. प्रतिस्पर्धी संघाला टार्गेट असेल 39 धावसंख्येचं या मॅचमध्ये पाठलाग करावं लागेल वीरेश्वर गुळदे या टीमला. 39 टार्गेट. तर कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण नक्कीच दुसऱ्या डावासाठी आवाज ऐकूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जातील सुमित कासेकर या दुसऱ्या डावासाठी. तोपर्यंत मी थांबतो, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा आरवलीश्वर चषक 2025चा क्रिकेटचा रणसंग्राम. हॅलो, धन्यवाद संतोष मरे.
संध्याकाळच्या सत्रातील आणखी एक मोठा सामना या दोन्ही संघांसाठी तो पहिला विजय आणि त्या पहिल्या विजयाच्या दिशेने कोणता संघ वाटचाल करेल यासाठी ठरणारा हा सामना 39 धावांचा पाठलाग सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकी एंडवरती सूरज नॉन स्ट्रायकी एंडला गाण्या आणि पहिला षटक RB11 कोरगाव क्रिकेट संघाकडून गोलंदाजीसाठी रवी पाहायला मिळतो पॉवर पिचच्या षटकात. रवीचा पहिला चेंडू अनिमन बाउन्स या खेळपट्टीतील सरप्राईज करणारा चेंडू थोडासा आश्चर्य दाखवणारा हा चेंडू गोल फलंदाज सूरजला अगदी खांद्याच्या आणि नाकाच्या जवळून चेंडू विकेट किपर सूरज गावडे यांच्या हातामध्ये पोहोचलाय त्याकडे स्थिरावलाय चेंडू. सुरुवात खूप चांगली केली निर्धाव चेंडूने गोलंदाज रवी याने ज्याने मागील सामन्यात देखील कमालीची गोलंदाजी केली होती आपल्या संघासाठी. याही वेळी मोठ्या फटक्याचा प्रयत्न सूरजच्या बॅटची बाहेरील कडा आवाज मैदानात आलाय. फलंदाज सूरज माघारी परतलाय बनतोय डगआउटचा शिकार. 1-0 धावा धावपलकावरती सूरज सिल्वर डकचा शिकार. होतो सूरज मैदानात नॉन स्ट्रायकिंग एंडला आहे. गण्या स्ट्राईकला होता आणि तो गण्या माघारी परतलाय डगआउटच्या दिशेने. 0 धावसंख्येवरती 39 धावांचा पाठलाग या सामन्यात गुरुदेव क्रिकेट संघासाठी. सुरुवात जर पाहिली तर थोडीशी अडखळत विकेट गमावत असताना केले नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडवरती सचिन पुढे टाकला वेगात गतीने अजून एक चांगला चेंडू गोलंदाज रवीचा पाहायला मिळतो. पुढे चेंडू टाकलाय मोहदीला मोठ्या फटक्यासाठी फलंदाज सचिनला परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क जर पाहिला तर तुटलाय. निर्धाव चेंडू या धावपलकावरती 39 धावांचा पाठलाग करत असताना पॉवर प्लेचं पहिलं षटक जर पाहिलं तर भेदक आणि ती दाहकता या षटकादरम्यान पाहायला मिळते. सचिन स्ट्रायकिंग एंडला सज्ज असेल पुढील चेंडूसाठी. यावेळी मोठा फटका चेंडू हवेत खेळाय मिस टायमिंग फटका मिळवूनचे क्षेत्ररक्षक जज करतायत. झेल खाली आलेत लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षक देखील परंतु दुसऱ्या प्रयत्नात हा रिले झेल पकडलाय मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने आणि लॉंग ऑनच्या क्षेत्ररक्षकाने मिडॉपच्या आणि मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने हा कमालीचा झेल पकडलाय. फलंदाज सचिन माघारी परंतु 0 धावसंख्येवर. रिसॉर्टचे मालक दीपेश कुडव यांचं विनंती असेल त्यांना की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज चरण शेटकर आणि त्यांच्या बॅटमधून हा पहिला कडक प्रहार वाईड स्लॉंग ऑनला चेंडू सीमारेषा पार. पहिला षटकार 6 धावा धावपलकावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. मैदानात उतरल्या मोठ्या फटक्याने सुरुवात केली स्वतःच्या इनिंगची आणि त्याचबरोबर सांघिक धावसंख्येला देखील 6 धावा धावपलकावरती. मागील चेंडूवरती एक कमालीचा झेल मिडॉप आणि मिडॉनच्या क्षेत्ररक्षकाने पकडलाय परंतु त्यानंतर एक मोठा फटका देखील. वेगवान चेंडू फलंदाजाला जर पाहिलं तर सरप्राईज करणारा चेंडू पंचांचा इशारा स्पेअर चेंडू चाललाय डाव्याशीच्या बाहेरून चेंडू निघालाय विकेट किपर सूरज गावडे याच्या हातामध्ये आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 7 धावा. स्ट्रायकिंग एंडवरती चरण यावेळी चांगला चेंडू बाहेर जाणारा चेंडू छेडछाडी करण्याचा प्रयत्न अजून एक विकेट बॅटची बाहेरील कडा घेतली आहे चेंडूने. विकेट किपर यांच्या हातामध्ये स्थिरावतोय चेंडू. अंतिम चेंडूवरती विकेट गोलंदाज रवीने मिळवून दिले आपल्या संघासाठी आणि पहिला षटक 39 धावांचा बचाव करत असताना 7 धावा धावपलकावर 3 गड्यांच्या मोबदल्यात
गुळदुवे क्रिकेट संघ धावांसाठी धावांचा पाठलाग करण्यासाठी संघर्ष मैदानात करतोय या महत्वाच्या लढतीत. क्रिकेट संघाकडून तर हा गोलंदाज पाहायला मिळतोय. 39 धावांचा पाठलाग, 7 धावा धावपलकावर, 3 गड्यांच्या मोबदल्यात गुळदुवे क्रिकेट संघ धावांसाठी संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. या धावांचा पाठलाग करण्यासाठी ती मेहनत आणि कष्ट घ्यावे लागतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रमोद नॉन स्ट्रायकी एंडवरती लेफ्ट हँडर फलंदाज जो सज्ज असेल. या दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू खेळण्यासाठी सूरज. बॅटची बाहेरील कडा, पॉइंटला चेंडूचा प्रवास केली, पॉइंटला जोपर्यंत रोखलाय चेंडू 1 धाव आणि सिंगलला सांघिक धावसंख्या 8 धावा धावपलकावर. पहिलं षटक रवी यांचं जर पाहिलं तर फक्त 7 धावा खर्च करण्यात आल्या, ज्यामध्ये 3 महत्वपूर्ण विकेट देखील. प्रतिस्पर्धी संघाचे शिलेदार माघारी पाठवले. आक्रमक क्रिकेट खेळणारे फलंदाज हे स्वस्तात माघारी पाठवल्यानंतर तो दबाव आणलाय नवीन बॅटरवरती. प्रमोद स्ट्रायकी एंडला. तन्मयचा दुसरा चेंडू असेल या षटकात, रॅट ऑफ ओव्हर द विकेट सज्ज असेल तन्मय. यावेळी पुलचा फटका, समोर खेळ आहे, आडवा बॅटने लॉंग ऑनला डीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक, त्याने पकडलाय झेल. फलंदाज प्रमोदचा देखील संपलाय खेळ. अजून एक विकेट, चौथा धक्का. गुळदुवे क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या 8 धावा धावपलकावरती, 4 गड्यांच्या मोबदल्यात. एकोणचाळीस धावांचा पाठलाग अजून कठीण बनलाय. नवीन बॅटर अमित. यावेळी सफल झालेत. ऑन साईडला क्रॉस बॅटेड फटका खेळ, मिड विकेटला डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन तैनात. 1 धाव मिळेल या चेंडूवरती आणि सिंगलने सांघिक धावसंख्या 9 धावा या धावपलकावर. संध्याकाळचं सत्र मोठे फटके खेळण्यासाठी थोडं जर पाहिलं तर बळाचा वापर करावा लागेल. फलंदाजाला मागील चेंडूवरती जर पाहिला तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटर प्रमोदचा मिस टायमिंग फटका, लॉंग ऑनला एक चांगलं झेल आणि तन्मयच्या खात्यामध्ये ती पहिली विकेट या षटकादरम्यान. स्ट्रायकी एंडवरती सूरज. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यावेळी अल्टीपल्टीचा फटका खेळण्याचा प्रयत्न, शिराचा वेध घेतला या चेंडूने. वेगवान चेंडू गोल्डन स्पॉट वरती पडल्यानंतर अतिरिक्त उंची आणि अगदी खांद्यावरती जाऊन आदळला हा चेंडू. दरधाव चेंडू या धावपलकावरती. पहिल्या इनिंग दरम्यान सूरज गावडे याची बहारदार फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि 39 धावांचं लक्ष या सामन्यात पुढे टाकलाय, परंतु स्विंग अँड मिस ऑफ ब्रेक चेंडू. लेफ्ट हँडर साठी जो बाहेर निघणारा कटर चेंडू. अजून एक निर्धाव चेंडू या धावपलकावरती. तर मग याच्या षटकादरम्यान देखील पाहिलं तर मोठ्या फटक्यांना रोखल्या आणि त्याचबरोबर सिंगल डबल धावा देखील आता रोखल्या जात आहेत. 4 षटकांचा सामना. संध्याकाळच्या सत्रातील 39 धावांचा पाठलाग या सामन्यादरम्यान. मोठा फटका, आडवा बॅटने खेळ आहे, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तैनात. संधी अजून एक विकेटची असेल, परंतु झेल मैदानात ड्रॉ सोडलाय. अंतिम क्षणापर्यंत नजरा ठेवल्या होत्या या चेंडूवरती झेल साडी, परंतु शेवटच्या क्षणात सुटलेला झेल 1 धाव आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 39 धावांचं प्रत्युत्तर देतोय मैदानात. 9 धावा या धावपलकावर.
ची सुरुवात स्ट्रायकी एंडला सूरज 39 धावांचा पाठलाग विजयासाठी 12 चेंडू आणि 30 धावांची अजून आवश्यकता. चांगला चेंडू यावेळी खोदून काढलाय. मिडऑफच्या डोक्यावरून फटका लॉंग ऑफला खेळाय. क्षेत्ररक्षक मिडऑफचे पोहोचलेत. रोखड्या जाचे चेंडू एकच धाव मिळेल या चेंडूवरती आणि एक या धावाने सांघिक धावसंख्येत फक्त बदल घडेल. धावपलकावरती 10 धावा 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी नक्कीच एखाद्या फलंदाजाला आक्रमक क्रिकेट ते खेळावं लागेल. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. थोडासा गेअर हा चेंज करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. मोठ्या फटक्यांची क्षमता आहे परंतु समोरून जर पाहिलं तर भेदक गोलंदाजी अचूकतेवरती सातत्याने गोलंदाजी झाली आणि या खेळपट्टीवरती मोठे फटके खेळ एवढी सोपी बाब देखील फलंदाजांसाठी बनत नाही. आउटसाइड ऑफ स्टंप उजव्याशीच्या बाहेर चेंडू. पंचांचा इशारा. दोरे हा समांतर अवांतर धावेचा इशारा. अतिरिक्त धावा संघाच्या खात्यात जोडल्या जातील आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या जी 11 धावा आहे धावपलकावर. बनूस स्वरूपाची धाव या षटकात गोलंदाज निलेश खर्च करतोय. 39 धावांचा पाठलाग 28 धावांची अजून आवश्यकता. पुढे टाकल्या. पुन्हा एकदा शफल झालेत. क्रीजचा वापर केला. ऑन सेटला मिडविकेटला फटका खेळला. पहिली धाव वेगात गतीने पुढे करण्यात आले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तो थांबवल्या काढत. त्या ठिकाणी जर पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण डीप मिडविकेटच्या क्षेत्ररक्षकाकडून परतीची फेक स्ट्रायकिंग एंडला विकेट किपर जवळ. एकच धाव या चेंडूवरती बनली आणि सिंगलने सांघिक धावसंख्या 12 धावा धावपलकावर. विवेक गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात. मोठा फटका स्क्वेअर लेगला. डीप स्क्वेअर लेगला चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे. 6 धावांसाठी कमाली. सूरजच्या बॅटमधून या डावातील अजून एक स्विच हिटचा फटका. डीप पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू चालला वेगात गतीने सीमारेषेच्या दिशेने. अजून एक बहारदार दमदार चौकार सूरजच्या बॅटमधून मैदानात निघालाय. सूरज संध्याकाळच्या सत्रात मैदानात तळपताना पाहायला मिळतोय. आपल्या फलंदाजीने 39 धावांचा पाठलाग धावपलकावरती. 23 धावा विजयासाठी अजूनही 16 धावांची आवश्यकता. मागील चेंडूवरती षटकार. या चेंडूवरती चौकार. स्विचीचे प्रयत्न सफल होत आहेत मैदानाच्या आतमध्ये सूरजच्या बॅटरकडून. 2 चेंडूवरती 10 धावा. विवेकच्या विरोधात सांघिक धावसंख्या धावपलकावरती 23 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. सामना जर पाहिला तर आता पुन्हा एकदा या सामन्यात पुनरागमन करतोय गुळदुवे क्रिकेट संघ. 39 धावांचा पाठलाग विजयासाठी अजून 16 धावांची आवश्यकता या सामन्यादरम्यान. याही वेळी अजून एक कमालीचा फटका. स्विच हिट केला डीप कव्हर पॉइंटच्या क्षेत्रात. क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक धाव पुढे झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकार पाहायला मिळतो. अमित या बॅटरकडून सिंगल मिळेल फक्त या चेंडूवरती आणि एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 24 धावा धावपलकावर. मागील 3 चेंडूंचा विचार केला तर तिन्ही चेंडूवरती स्विच हिट अल्टीपल्टीचे फटके ज्यामध्ये 2 फटके षटकार आणि 1 चौकार देखील आणि त्यानंतर या सिंगल स्ट्राईक वरती. यावेळी अमित हा बॅटर असेल सज्ज पुढील चेंडू खेळण्यासाठी. चांगला चेंडू शफल झालेत. मोठ्या फटक्यासाठी फलंदाजाचा टान्स पारखला. उजव्याशीच्या बाहेर फुला लेन्सचा चेंडू पुढे टाकलाय. मोठ्या फटक्याचा जो प्रयत्न इरादे होते ते संपुष्टात येताना पाहायला मिळते. निर्धाव चेंडू 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. या निर्धाव चेंडूने सांघिक धावसंख्या उपलकावरती 4 बाद 24 धावा 39 धावांचा पाठलाग करत असताना गुळदुबे क्रिकेट संघ पहिला सामना गमावलाय. दोन्ही संघाने त्यामुळे पहिल्या विजयाच्या शोधात आहे दोन्ही संघ. तो पहिला विजय मिळवण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये हा केला जातोय. 6 चेंडू विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आणि अंतिम षटकात गोलंदाजीसाठी RV11 कोरगाव क्रिकेट संघाकडून कोणता गोलंदाज असेल ते देखील पाहावं लागेल. प्रसाद अंतिम षटकात 6 चेंडूवरती प्रसादला 15 धावा रोखायच्यात आणि दुसऱ्या बाजूने विचार केला तर सूरजला या 6 चेंडूवरती 15 धावा बनवायच्या आहेत आपल्या संघासाठी. आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी सामना रोमांचक आता रंगलाय. सुरुवातीच्या 2 षटकात जर पाहिलं तर विकेट एकामागोमाग एक गमावल्या. कुठेतरी वाटलं की हा सामना कठीण बनलाय गुळदुबे क्रिकेट संघासाठी परंतु तिसऱ्या षटकात सूरजच्या बॅटमधून स्विच हिटचे आणि अल्टीपल्टीचे दमदार फटके पाहायला मिळालेत ज्यावरती हा सामना पुन्हा एकदा पुनरागमन करतो. या सामन्यात गुळदुबे क्रिकेट संघ 6 चेंडू 15 धावा हे समीकरण या सामन्याचं. प्रसादचा पहिला चेंडू यावेळी स्विचच्या बॅटमधून एकेरी धावेने सांघिक धावसंख्या जी बदलताना पाहायला मिळते धावपलकावरती
25 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात विजयासाठी 14 धावांची अजून आवश्यकता. स्ट्रायकिंग एंड वरती अमित. मोठ्या फटक्याचा प्रयत्न लॉंग द कार्पेट फटका खेळा मिड विकेटच्या क्षेत्रात पहिल्यांदा वेगात गतीने पुढे केलाय. दुसऱ्या धावेकडे पावले वळवले दोन्ही बॅटरने आणि तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न फलंदाज सूरजच्या होता, परंतु 2च धावांवरती दोन्ही फलंदाज समाधान मानते आणि या 2 धावेने सांघिक धावसंख्या 27 धावा धावफलकावर. विजयासाठी 12 धावांची अजूनही आवश्यकता. या सामन्यात येणाऱ्या 3 चेंडूंचा खेळ बाकी. मोठा फटका अमितच्या बॅट मधून वाईड स्लॉंग ऑनला चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे. स्टँड ऑन डिलेव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. कमालीचा क्रॅकिंग दमदार षटकार. यावेळी महत्वपूर्ण षटक. ज्यावेळी आपल्या संघाला गरज होते त्यावेळी ठोकलेला हा षटकार प्रसादच्या विरोधात आणि या षटकाने सांघिक धावसंख्या धावफलकावरती 33 धावा. आता विजयाचं समीकरण 2 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. कमालीचा सामना रंगलाय. सामना रोमहर्षक मैदानाच्या आतमध्ये आणि उत्कंठावर्धक. 2 चेंडू आणि 6 धावा. फ्रंटफूटचा वापर केलाय मोठ्या फटक्यासाठी. यावेळी बॅटची कडा घेत असताना चेंडू विकेट किपर यांच्या हातामध्ये स्थिरावतोय. विकेट यावेळी गोलंदाज प्रसादने मिळवले आणि आता समीकरण जर पाहिलं तर पुन्हा एकदा बदलते. 1 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. 39 धावांचा पाठलाग या सामन्यादरम्यान. सुरुवातीच्या 2 षटकात पुढे या सामन्यात पकड मजबूत होते RV11 कोरगाव क्रिकेट संघाचे, परंतु तिसऱ्या षटकापासून ज्याप्रमाणे आक्रमक क्रिकेट खेळले, अटॅकिंग क्रिकेट खेळले सूरजच्या बॅटरने आणि अंतिम षटकात महत्वपूर्ण षटक हा अमितच्या बॅटमधून निघालेला षटकार या सामन्याला अजून रोचक आणि अजून रोमहर्षक बनवतोय. 1 चेंडू 6 धावांची आवश्यकता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंड वरती असतील. नवीन बॅटरला मोठा फटका खेळायचा आहे आपल्या संघाला विजय मिळवून देण्यासाठी, आपल्या संघाचा हिरो बनण्यासाठी. तर प्रसादला 1 चांगला चेंडू टाकायचा आहे या सामन्यात विजय प्राप्त करण्यासाठी. आडवा बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू शरीरावरती आदळलाय. रोमहर्षक लढतीत RV11 कोरगाव क्रिकेट संघाने या स्पर्धेतील पहिला विजय मिळवलाय आणि यानंतर सामना असेल RV11 कोरगाव विपक्ष वेताळेश्वर आजगाव. या 2 संघादरम्यान दोन्ही संघाकडे जर आपण लगेच टॉस साठी या आजच्या दिवसातील अंतिम सामना असेल. कोरगाव क्रिकेट संघाकडे धर आणि त्याचबरोबर आजगाव क्रिकेट संघाकडे धर. आपण लवकरात लवकर टॉस साठी या आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी आपण त्याकडे वळूया. 39 धावांचा बचाव केलाय कोरगाव क्रिकेट संघाने. पहिला विजय मिळवलाय या स्पर्धेतील आणि या पहिल्या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय. 26 धावांची